आज अक्षय तृतीया. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, महान समाजसुधारक, तत्ववेत्ते, जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या क्रांती विचाराला कोटी कोटी वंदन. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, इसवी सन पूर्व 6वं शतक हे महाकारुणी तथागत गौतम बुद्धांच्या प्रबोधनाचं शतक म्हणून साऱ्या जगात ओळखलं जातं. तर 12वं शतक हे महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक क्रांतीचे शतक म्हणून ओळखले जाते. खरं तर महात्मा बसवेश्वर यांनी त्या काळामध्ये काळाच्याही पुढे जाऊन काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळेस आपण महात्मा बसवेश्वर यांचं चरित्र पाहतो, त्यांचे विचार ऐकतो, विचार समजून घेतो, तेव्हा लक्षात येतं की त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावं, त्यांना ज्ञानसाधना करण्याची परवानगी मिळावी या उदात्त भूमिकेतनं अनुभव मंडपाची स्थापना केली. आणि या अनुभव मंडपामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्र येऊन ज्ञानसाधना करण्याचा अधिकार मिळाला. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी देखील अनुभव मंडपामध्ये काव्यलेखन करू शकल्या. शरणबरोबर शरणी त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि या सगळ्यांनी 160 कोटी चरणाची काव्याची निर्मिती त्या माध्यमातून केलेली आहे. भावांनो आणि बहिणींनो, त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जे विचार मांडले ते अतिशय क्रांतिकारी स्वरूपाचे होते. बालविवाहाला प्रतिबंध, विधवा विवाहाला मान्यता, जातीयता, कर्मकांड, अस्पृश्यता या गोष्टीचा धिक्कार त्यांनी त्या काळामध्ये केला. माणूस जन्माने नाही तर माणूस हा त्यांच्या गुणाने आणि कर्माने श्रेष्ठ ठरतो हे त्यांनी त्या काळात सांगितलं. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांना व्यवसायाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हा क्रांती विचार देखील महात्मा बसवांनी त्या काळामध्ये मांडलेला आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना तमाम अनुयांना आणि भारतभूमीवर राहणाऱ्या प्रत्येकांना एकच आव्हान करतोय की आपण महात्मा बसवेश्वर यांचे ते क्रांती विचार समजून घेतले पाहिजे, त्यांचं चरित्र नीटपणे डोळसपणे आपण अभ्यासलं पाहिजे आणि ते नव्या पिढीला समजून सांगितलं पाहिजे. त्यांचा तो एकतेचा, त्यांचा तो समतेचा, त्यांचा तो ज्ञानाचा विचार आपण पुढे नेऊया. तीच महात्मा बसवांना यांना मानवंदना ठरेल. पुनश्च एकदा महात्मा बसवेश्वर यांच्या क्रांती विचार कार्याला अभिवादन करतो. आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय बसवांना.